नमस्कार मंडळी. आज मी तुमच्यासमोर माणुसकी ह्युमॅनिटी या विषयावर बोलणार आहे. माणुसकी म्हणजे निस्वार्थीपणे माणसातील माणूस ओळखून पुढे केलेला मदतीचा हात. पण खरंच माणुसकी राहिली का हो? खरंच माणुसकी पाहायला मिळते का हो? आत्ताच्या या सध्याच्या धावपिळाच्या जगात माणुसकी हरवून बसली आहे. अहो, आत्ताचाच उदाहरण घ्या ना. विद्येचे माहेरघर असलेले पुणे 15-20 लोकांच्या जमवेने 4 कुत्र्यांच्या अंगावर रॉकेट टाकून त्यांना जिवंत जाळले आणि 16 कुत्र्यांच्या अन्नात विष घालून त्यांना मारून टाकले. अहो, कुत्र्यांचा तर 16च. नांदेडमध्ये सख्या भावाने त्याच्या बहिणीत चाकू खुपसून त्याचा खून केला. एवढी गर्दी जमा झाली पण एकही त्या मातेफिरू भाऊला थांबू शकले नाही. थांबवणार तर कसे? सगळे घडलेल्या घटनेचे प्रेक्षेपण करण्यात मग्न होते ना. रस्त्याच्या बाजूला 2 जणांवर खुनी हल्ला झाला. एका मित्राचा जीव गेला आणि दुसरी मुलगी जखमी अवस्थेत सरकत सरकत रस्त्यावर आली आणि ती मदतीची याचना करत होती. तिथेही गर्दी जमा झाली आणि मोबाईल काढून शूटिंग करण्यात आली. अहो, कुत्र्यांना जडताना, बहिणीला तडफडून मरताना समोरच्या गर्दीत पुढे येऊन मदतीला हात देऊन माणुसकीची जात निभावणारा एकही मायकलाल तिथे हजर नव्हता. किती लाजिरवाणी ही गोष्ट. म्हणूनच आज मला असे म्हणावेसे वाटते की देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. आणि म्हणूनच आज मी तुमच्यासमोर हा विषय मांडत आहे की गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी, गर्दीत माणसाच्या माणूस शोधते मी. माणसाचे बुद्धीचे झेप एवढे की तो मंगळावर पोचला. त्यांनी समुद्र काबीज केले, त्यांनी नद्या अडवल्या, त्यांनी जंगल ताब्यात घेतला आणि इथे सगळा घोळ झाला. जसे त्यांनी जंगल ताब्यात घेतला ना, तशी त्याच्या मनातली हिरवाई संपून गेली. त्यांनी पाखरांचे घरे उद्ध्वस्त केली. त्यांनी थेट समुद्रावर राज केला आणि मनात संकुचित डबक तयार झाला. मित्रांनो, सोपे करून सांगायचे म्हटले ना तर माणूस माणसापासून दूर गेला. हो, माणूस त्याच्या या अस्मितेपासूनच दूर गेला. तुम्हाला आठवते का आपल्या आजी आजोबांच्या काळातील वेळ? त्यावेळी लोकांचे एकमेकांवर किती प्रेम होते. एखाद्याच्या घरी काही कार्यक्रम असला की सगळी चाळी गोळा होऊन आपल्या घरातील कार्यक्रम समजून मन लावून काम करायचे. तेव्हा कुठे होतो जातीभेद? शेजारी कोणत्याही जातीचा असो पण वाटीभर भाजी त्याला नेऊन द्यायची. चाळीत एखादा आजारी असला की सगळ्या चाळीला दुःख व्हायचा. याला म्हणतात हो खरी माणुसकी. रोज संध्याकाळच्या जेवणावेळी घासातील घास बाजूला काढून वाटीभर भाजी शेजारच्यांना नेऊन देणारी पिढी मुळात थकली आहे हो आज. जेव्हा रोज सकाळी शिळा भात आणि चपाती कचरा कुंडीत टाकतात, त्यापेक्षा एखाद्या लेकराला याची गरज असेल असे जेव्हा आम्हाला वाटत नाही ना, तेव्हा आमच्यातल्या माणूसच राहत नाही. काय अर्थ आहे हो अशा जिंदगीला? म्हणूनच मला असे म्हणावेसे वाटते की अरे स्वार्थी मानवा, हरवली की रे माणुसकी. अरे स्वार्थी मानवा, हरवली की रे माणुसकी. आता तरी सावर रे, जागव तू माणुसकी, जागव तू माणुसकी. आज कोणताही वर्तमानपत्र काढा, कोणताही न्यूज चॅनल लावा, फेसबुक ओपन करा, व्हॉट्सअप लॉग इन करा, तिथे तुम्हाला प्रचंड गर्दी दिसेल. ती गर्दी माणसांची तर असते पण त्या गर्दीत वेळेला मदत करण्याची भावना नसते. अहो, तुम्हाला खरं सांगू का, आजच्या या समाजात आया बहिणींची आबरू लुटली जाते. दुर्दैव अपघात होतात, रक्ताच्या थारोळ्यात माणस तरफडतात. तिथेही गर्दी जमा होते पण मदतीला कोणी पुढे येत नाही. अहो, आज माणूस राहिला नाहीये, तो जनावर झालाय. आज जशा मातीच्या भिंतीला सिमेंटचा ओलावा आला पण मात्र माणुसकीचा ओलावा पापुत्रे उडावेत ना तसा उडून गेला. फ्लॅट सिस्टीम, अपार्टमेंटमध्ये लोक एकमेकांचे खूप जवळ आले पण तो मनाने तितकेच दूर गेली. आणि या सगळ्यांचा परिणाम म्हणजे या माणसांची मने मुर्दार झाली आहे. आणि म्हणूनच आज या व्यासपीठावर हा विषय मांडण्याची गरज आली आहे. एवढं सगळं असलं ना तरी प्रत्येक माणसाला भयानक गर्दीत प्रत्येक माणसाची मदत करावीच लागेल. त्याच्या सुखात आणि दुःखात मदत करावीच लागेल.
आपल्या कुराणमध्ये पण सुद्धा लिहिलं आहे, इरहमकुम मन फिल अर्जी यरहमकुम मन फिस समा. या जातीच्या धर्माच्या गर्दीत जो फक्त मी भारतीय आहे अशी ओळख देईल ना, तिथे सापडेल आम्हाला खरी माणुसकी. जेव्हा प्रत्येक घर स्त्री जन्मासाठी सज्ज होईल ना, तिथे सापडेल आम्हाला खरी माणुसकी. एखादा मुलगा चौकात भीक मागताना दिसेल आणि त्याच्या हातात जो पहिल्यांदा पाटी आणि पेन्सिल देईल ना, तिथेच सापडेल आम्हाला खरी माणुसकी. एखादा झाड विनाकारण तोडताना त्या झाडाला आपला लेकरो समजून जो कवटाळून उभा राहील ना, तिथे सापडेल आम्हाला खरी माणुसकी. जेव्हा हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई हे सगळे शब्द या भारत भूमीच्या जमिनीत गाडले जातील ना, तेव्हा सापडेल आम्हाला खरी माणुसकी. आणि त्यानंतर या व्यासपीठावरील हा विषय कधीच मांडण्याची गरज पडणार नाही, कारण या भारत भूमीत जी ती गर्दी असेल ना, ती फक्त असेल माणुसकीची आणि फक्त माणुसकीची. शेवटी मी एवढे म्हणू इच्छिते की इंसान का इंसान से हो भाईचारा, इंसान का इंसान से हो भाईचारा, यही है पैगाम हमारा, यही है पैगाम हमारा. धन्यवाद.